नमस्कार, मी राहुल पहुरकर. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. लोकसभेच्या निवडणुका ह्या आता जवळ येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्याच महाराष्ट्रामध्ये संपूर्ण रणधुमाळी ही आता बघायला मिळते. एकीकडे महाराष्ट्रात युतीने मात्र प्रचारात आघाडी घेतली आहे. अमरावती असेल, नागपूर असेल, नुकतीच या दोन्ही ठिकाणी भाजप शिवसेनेची संयुक्त मोठी सभा त्या ठिकाणी घेण्यात आली. मात्र त्याच धर्तीवर जर बघितलं असेल तर महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने पाहिजे तशाप्रमाणे ही संपूर्ण आघाडी घेतली नसल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते. तर आज जरी प्रचारात आघाडी घेतली नसेल राष्ट्रवादीने, तरी मात्र सोशल मीडियावर आघाडी घेतली असल्याचं चित्र आज दिवसभरात बघायला मिळालं. खरं तर एक शब्द जो आज संपूर्ण भारतात आपण जर बघितला तर तो शब्द हा प्रत्येकाच्या आज तोंडात आहे. प्रत्येकजण त्या शब्दाने कुठेतरी एकमेकांना ट्रोल करण्याचा प्रयत्न राजकीय पक्षात करताना एकमेकांना दिसतात आणि त्याच शब्दावर आज संपूर्ण ट्विटर वॉर आज दिवसभरात बघायला मिळालं. तो शब्द होता म्हणजे चौकीदार. आणि खरं तर राष्ट्रवादीने याच चौकीदार शब्दावरनं चौकीदार ही चोर है हा हॅशटॅग वापरून संपूर्ण युतीच्या, मग उद्धव ठाकरे असतील आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री असतील आणि भाजपचे मंत्री यांना याच्यावरनं ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे फोटो वापरून आणि त्या ठिकाणी त्यांच्या सोबतीला जे शब्द वापरले गेले, उद्धव ठाकरेंच्या ठिकाणी त्यांनी चोराच्या मांडीला लावून बसलेला चौकीदार अशा पद्धतीने उद्धव ठाकरेंना त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या सोशल मीडियाच्या पेजवर त्या ठिकाणी ट्रोल करण्यात आलं. तर मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांचं शुद्धीकरण करणारा नेता असेल किंवा दरवेळेस मंत्र्यांना क्लीन चिट देणारा, अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांना सुद्धा चौकीदार ही चोर आहे या हॅशटॅगवर या ठिकाणी राष्ट्रवादीच्या सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं. मग त्याचबरोबर मंत्री होते भाजपमधले पंकजा मुंडे असतील, ज्यांचा नुकताच चिक्की घोटाळा गाजण्यात आला होता, त्यांनासुद्धा लहान मुलांच्या चिक्कीचे पैसे खाल्ले म्हणून अशा पद्धतीने ट्रोल करण्यात आलं. तर विदर्भातीलच रणजित पाटील जे गृहराज्यमंत्री आहेत आणि विविध नगरविकास वगैरे त्यांच्याकडे मोठ्या खाते त्यांच्याकडे देण्यात आलेले आहेत, असे रणजित पाटील यांच्यावर सुद्धा शेतकऱ्यांच्या जमीन बळकावल्याचा आरोप आणि हे सुद्धा चौकीदार चोर आहेत अशा पद्धतीने राष्ट्रवादीने त्या ठिकाणी त्यांना ट्रोल करण्यात आलं. तर दुसरीकडे राम कदम ज्यांनी मध्यंतरी दहीहंडीमध्ये जी काही त्यांच्या बोलण्यातून भाषा वापरली होती, तर मुलींना पळून नेणारा आणणारा अशा पद्धतीने त्यांना ट्रोल करण्यात आलं. तर गिरीश बापट जे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आहेत, त्यांनासुद्धा तूर डाळीमध्ये पैसे खाणारा चौकीदार अशा पद्धतीने या ठिकाणी ट्रोल करण्यात आलं. राष्ट्रवादीच्या या संपूर्ण ट्विटच्या अकाउंटवर, ट्विटरच्या याच्यावर चौकीदार ही चोर आहे या ट्रेडमध्ये या संपूर्ण विविध प्लेट्स या प्रत्येक मंत्र्यांचे, मुख्यमंत्र्यांचे, उद्धव ठाकरेंच्या अशा प्लेट्स फिरवल्या गेल्या आणि त्याला नंतर कुठेतरी उत्तर देण्यासाठी भाजपची सोशल मीडिया टीम यांनीसुद्धा त्यांच्या सोशल मीडिया टीमने याला प्रत्युत्तर देण्यासाठी जोरदार उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. दिवसभरातल्या या जर संपूर्ण जर आपण साईटवर जर बघितलं तर ज्या विविध प्लेट्स राष्ट्रवादीने भाजपच्या मंत्र्यांच्या, मुख्यमंत्र्यांच्या, उद्धव ठाकरेंच्या केल्या, त्यांना प्रत्येकी उत्तर देण्यासाठी भाजपने सुद्धा त्यांच्यातीलच मग शरद पवार असतील, तटकरे असतील, भुजबळ असतील, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे अशा महत्त्वाच्या नेत्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न या ट्विटर अकाउंटवरनं त्यांच्या सोशल मीडियाच्या टीमने करताना या पूर्ण याच्यावर बघता येईल. आणि पवारांच्या बाबतीतसुद्धा त्यांनी, शरद पवारांच्या बाबतीत त्यांनी जो काही ती सोशल मीडियावर जो हल्ला चढवला, त्याच्यामध्ये नेहमी पवार जो काही घुमजाव करतात किंवा त्यांच्यावर नेहमी घराणेशाहीचा आरोप होतो. मध्यंतरी राज ठाकरेंनी केलेलं भाषण त्यावरून सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की जी स्क्रिप्ट असते ही स्क्रिप्ट यांना बारामतीवरून येते, त्यामुळे इतरांना बोलायला लावणारे पवार अशा पद्धतीने शरद पवारांना त्या ठिकाणी ट्रोल करण्यात आलं. तर अजित पवार आणि सुनील तटकरे यांना मात्र सिंचन घोटाळ्याच्या बाबतीत त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जोरदार भाजपच्या सोशल मीडियावर बघायला आज दिवसभरात मिळाला. तर भुजबळांना सुद्धा महाराष्ट्र सदनच्या घोटाळ्यासंदर्भात त्याचे पुरावे देत त्याच्या संदर्भातले काही शब्द त्या ठिकाणी भुजबळांच्या बाबतीतसुद्धा त्या ठिकाणी या भाजपच्या सोशल मीडियाच्या
प्लेटवर त्या ठिकाणी त्यांनी जी टाकण्यात आलेल्या आहेत त्याच्यावर महाराष्ट्र शासनाचा घोटाळा असेल आणि त्याचबरोबर सुप्रिया सुळे ज्या आहेत त्यांनासुद्धा आपल्या 10 एकर जमिनीमध्ये करोडो रुपयाचं, एक सामान्य शेतकरी 10 एकरच्या जमिनीमध्ये लाखो रुपयाचं सुद्धा उत्पन्न आज घेऊ शकत नाही, मग 10 एकर जमिनीमध्ये सुप्रिया सुळे कसं काय करोडो रुपयाचं उत्पन्न घेतात, अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित करून भाजपने त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. तर धनंजय मुंडे जे विरोधी पक्षनेते आहेत त्यांनासुद्धा त्यांच्या भागात ज्यांनी सूतगिरणी उभारण्यासाठी शेतकऱ्यांकडनं ज्या काही जमिनी घेतल्या होत्या त्यांचा मोबदला त्यांना अद्यापपर्यंत मिळालेला नाही. आणि या संदर्भामध्ये जी काही न्यायालयीन लढाई सुरू आहे त्या संदर्भात शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप करत सोशल मीडियावर भाजपने हे मुद्दे पकडत त्यांना या विविध नेत्यांना ट्रोल करण्याचा आज दिवसभरात हा संपूर्ण प्रयत्न संपूर्ण सोशल मीडियावर बघायला दिसत होता. एकीकडे या रणसंग्रामामध्ये जरी आरोपाच्या ज्या काही आरोप असतील, विविध आरोप असतील, आता नेत्यांच्या सभा होतील आणि त्या सभांमध्ये विविध नेते आता विविध मोठमोठ्या नेत्यांवर आपल्या सभांमधून आरोप करण्याचा प्रयत्न करतील. मात्र त्या अगोदर सोशल मीडियावर आणि ट्विटरवर हे युद्ध माटलं कुठंतरी आज दिवसभरात बघायला मिळालेलं आहे.